आपल्यासोबत सम्राट शेअर अँड केअर संघटनेचे संतोष शिंदे आहेत. त्यांनी गेले अनेक वर्षापासून दक्षिण मुंबई जिल्ह्यामध्ये आपलं कार्याचा ठसा उमटवलेला आहे. आज डॉक्टर मयुरी शिंदे यांनी देखील दक्षिण मुंबई लोकसभेची उमेदवारीचा अर्ज भरला आहे. परंतु संतोष साहेब, असं काय झालं की एका दिवसामध्ये आपण तो फॉर्म मागे घेतला? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची जी लढाई होती ही दक्षिण मुंबईमधून एक महिला नेतृत्व जावं, भायखळ्यातून एक महिला नेतृत्व जावं यासाठी होती आणि म्हणून आम्ही आमचा अर्ज भरला. परंतुच योगायोगाने महायुतीचे उमेदवार यामिनी मॅडम ज्या भायखळ्याच्या विधानसभेच्या आमदार आहेत त्यांना तिकीट जाहीर झाली आणि त्यांना तिकीट एक महिलेला तिकीट जाहीर झाली आणि एक महिला पुन्हा जाणार आणि त्या आमच्या समाजातले आहेत. एवढंच नाही, त्यासुद्धा सुशिक्षित आहेत. त्यामुळे आम्ही विचार करतो की एक सुशिक्षित व्यक्ती दुसऱ्या सुशिक्षित व्यक्तीच्या पायामध्ये पाय न घालता, आम्ही क्षणाचाही विलंब न करता आम्ही या गोष्टीचा विचार केला नवरा बायकोंनी आणि आमच्याकडे वेळ आहे आणि मॅडमनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. मॅडमला नगरसेवक आमदार पदाचा अनुभव आहे, त्याच्यानंतर खासदारकीच्या पदाचा त्यांनी अनुभव घ्यावा आणि ते चांगलं खासदारकीचं काम करू शकतात. त्यांचं खूप नाव आहे, काम आहे. जुन्या खासदारापेक्षा त्यांची ख्याती चांगली आणि ते खूप चांगल्या पद्धतीने एक जिव्हाळ्याचं, एक महिला बोलल्यावरती जिव्हाळ्यानेच काम करते. त्यामुळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगेल की आम्ही पाठी येण्यापासून कारण एकच आहे की समाजाने एकमेकांना मदत केली पाहिजे आणि आम्ही एकाच समाजाचे आहोत. आणि डॉक्टर मयुरी पण भीमराज की बेटी आहे आणि मॅडम पण भीमराज की बेटी आहे. त्यामुळे आम्ही आमचे वोटिंग भरपूर आहे. नुकसान झालं असतं, परंतु आम्ही विचार केला ते नुकसान होऊन आमच्याच माणसाचं नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही ते एक पाऊल पाठी आलो आहे आणि आम्ही त्यांना पहिलं सहकार्य करू आणि आम्हाला विश्वास आहे आमची सर्व कामं आणि दक्षिण मुंबईची सर्व लोकांची कामं यामिनी मॅडम आणि यशवंत जाधव साहेब करतील. तेवढे त्यांचं धाक आहे आणि चांगले, त्यांचा स्वभावही खूप चांगला आहे असं मी मानतो. त्यामुळे आम्ही खूप मोठ्या मनाने पाठी आलेलो आहेत. राजकारणामध्ये एक पाऊल पाठी येणं म्हणजे पाठी जाणं नाही असं मी म्हणतो. भविष्यामध्ये आम्ही अजून जोराने दक्षिण मुंबईमध्ये त्यांच्यासोबत राहून काम करू आणि दक्षिण मुंबईचं जे चित्र आहे बदलण्यासाठी त्यांना आम्ही सहकार्य करू. ह्या ठिकाणी महिला सक्षमीकरणचं